घरातली सगळी कामं आवरली, पण जेवणाच्या वेळी भूक नव्हती. पण जेवणाच्या वेळेला काहीतरी खायला तर पाहिजे म्हणून थोडंसं म्हटलं काहीतरी वेगळं असं पोटभरीचं काहीतरी करूया. तर इथं मला सुचल तसं मी पिठं घालत गेली. इथं पहिल्यांदा रवा घातला, त्यानंतर बेसन पीठ घातलं, त्यानंतर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, जे काय असेल ते तुमच्याकडं असं माझ्या लक्षात येईल तसं मी ते घातलं. त्यानंतर इथं धना जिरा पावडर घातला, हिंग घातला, थोडासा ओवा घातला, मीठ घालायचं, हळद घालायची आणि लाल तिखट इथं घातलेलं आहे. मी थोडंसं लाल तिखट जास्तच घातलेलं आहे ताईनं, कारण मला थोडंसं असं झणझणीत पाहिजे होतं आणि आंबट गोड चव पाहिजे होती. तर तुम्ही म्हणाल ताई साखर का घातली, कारण मला इथं आगळ घालायचं होतं कोकमचं म्हणून. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि सगळं कणी पाणी घालून आपण बेसनची ती पोळी थालीपीठ करताना जे पीठ भिजवते ना तसं भिजवलं. थोडंसं चाखून आत्ताच बघायचं, नंतर मग झाले की थोडंसं तिखट मीठ कमी पडलं की मग पश्चाताप होते. मला थोडंसं अजून तिखट पाहिजे होतं म्हणून थोडंसं अजून ॲड केलं. त्यानंतर ही पोळी भाजताना नेरलेपच्या तव्यामध्येच करायची, म्हणजे पातळ एकसारखी आणि कुरकुरीत होते. तर नेरलेपचा तवा तापल्यानंतर तेल टाकलं, त्यावर ही पातळ अशी पोळी कणी पसरून घेतली आणि दोन्ही बाजूला असं डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आणि अशीच खायची, छान लागते. तुम्हाला जर दही आवडत असेल दह्यासोबत खा. मी तर अशीच खाल्ली होती. कधी पण तुम्हाला किंवा तुमच्या पोरांना कधी पण भूक लागली असेल पण चपाती भाजी नको असेल आणि तोंडाला चव यायची असेल ना, तर हे नक्की करून बघा. मी उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे पोरांना शाळेतून आल्यानंतर त्यांना पण असं गरम गरम करून देईन. चला तर धन्यवाद.